Hi, my name is I am from Puneri Pattern. I have PhD in Redberry Tech Solutions. Uh, right now, I'm in a training period, so it is really good to place in new companies. So you also get here in Puneri Pattern and take that opportunity. Like I take that. Thank you. त्याच्यावरती मोस्टली क्वेश्चन विचारले गेले का? हां, म्हणजे आता मी त्यांना सांगितलं मी डेटा सायन्स कोर्स केला होता, तर त्यांनी मग मला विचारलं की कुठपर्यंत तुम्ही काय काय शिकले. तर मी त्यांना पायथन आणि SQL झालं असं सांगितलं होतं, कारण ते कम्प्लीट झालं होतं, आणि पॉवर बी आय. तर पॉवर बी आयचं त्यांचं तेवढं रिलेटेड नव्हतं, तर त्यांनी मला पायथन आणि SQLवर क्वेश्चन्स विचारले. तर जे आले मला ते दिले मी क्वेश्चन्सचे आन्सर्स. मग शेवटी त्यांनी तेच सांगितलं की तुमचं बेसिक झालं. मग त्याच्यानंतर मी हा निवडला प्रश्न की माझं इन्स्टिट्यूटचा अजून कोर्स व्हायचा म्हणून. तर म्हटलं हां मग बरोबर आहे तुमचं, पण आम्हाला ॲडव्हान्सची गरज आहे असे ते म्हटले. म्हटलं मग इन्स्टिट्यूटला मी कंप्लीट करतो कोर्स. त्याच्यानंतर ते म्हटले की हां चालेल, आणि इन्स्टिट्यूटला आम्ही कळवू की नेक्स्ट बॅचला याला हायर करायचं असं. तर ते आश्वासन त्यांनी मला दिलं होतं. ऍक्च्युली मुलांचं काय होतं माहिती आहे, फ्रेशर मुलं खरंच मेसेज मुलांना जाणं गरजेचं होतं. Exactly. मुलं पाहिजे होती इथं आता ठराविक हो, काही. आज नाही, आज दुपारनंतर बॅचेस संपतील आणि सकाळी पिढीला भरपूर मुलं त्याला आले होते. रिझन काय आहे की मुलांचं असं झालंय की मी जसं ऐकलं ना की बरेच मुलं येतात ना, गॅरंटी या शब्दावर अडकून बसतात. हा. का देत नाही गॅरंटी, की तुम्ही गॅरंटीज द्या आम्हाला, जॉब Right. पुढे ते होईल का नाही खूप होईल, असतात. तसं काय आहे का स्टॉम्पवरती. म्हणजे येणाऱ्या लीड्स पण आता बघतोय आम्ही, किंवा जे येत आहेत विजिटला त्याच्यामध्ये पण असं काय काय होतं, गॅरंटी न दिल्या कारणाने मुलं पळून जातात पाठीमागे, म्हणजे करत नाहीत कंटिन्यू. मग त्याच्यामध्ये एक मेसेज असा होता की आता तुमच्या थ्रू की काय काय मुलं असं पण आहे की दिलं तरी जात नाही तिथं, जसं नाही, जे पूर्ण झालं. बॅच नाही गेली. हा, आता पूर्ण बॅचच गेलीच. मला वाटतं ते आफ्टरनूनची Right. प्रणाली वगैरे त्यांना हे केलं Yes, होतं. yes, तीच. आणि त्यांना मोटिवेट करायचा कुठला चान्स नाही सोडला. म्हणजे लिटरली त्याच कंपनीमध्ये जे संकेत ते प्लेस झाले होते त्यावेळेस पासून त्यांना आपण मुलांना दाखवलं की नाही बाबा आमचे मुले प्लेस तुम्हीच जा, तर त्यावेळेस पण ते त्या वीकमध्ये नाही गेले. So तो एक इश्यू आहे, प्लेसच नाही करत. गेट पर्यंत जाऊन पळून आले. असं असेल तर कसं होणार. नाही, असं नाही केलं. तशाने नाहीच होणार, कारण की जेव्हा आपण आतमध्ये एंटर करू तेव्हाच माहीत पडेल ना गार्डन किती मोठं. हो, आणि कोइन्सिडेंटली झालं असतं की ज्या 2 मुलींचं पूर्णही झालंय, तर त्यांच्या काही इश्यूजमुळे त्यांनी हे केलं नाही का, सोडायला सांगितलं. बट हाफ ट्रेनिंग होऊन पण तुमच्यासोबत ते प्रॉपरली कंटिन्यू करतात, कारण तुमचंही ते कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडे आहे. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे बघा, नवीन जॉब आहे पण कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते कुठल्याही ठिकाणी. सो चला, बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि स्टुडंट विचारतात, हे अगदी खरं आहे की आम्हाला तो चॅलेंज रोजच असतो की तुम्ही गॅरंटीज द्या. बट खरंच तर गॅरंटीची खरंच आवश्यकता नाही. स्टुडंटचं पण कॉपरेशन असेल ना, तर मग प्लेसमेंटला काहीच इश्यू नाही ना कोणाला. कोणतंच इन्स्टिट्यूट असं गॅरंटी नाही देऊ शकत की नाही आम्ही तुम्हाला प्लेस करतो. तुम्हाला येतच नाही, तुम्हाला कुठून प्लेस करतो. एक्झॅक्टली. तुम्हाला येत आहे, तर तुम्हाला जर इफ तुम्हाला येत आहे तर इन्स्टिट्यूटला गरजच नाही तुम्हाला कुठे प्लेस करायची, तुम्ही आपोआपच म्हणता. राईट. तर तेच आहे की तुम्ही आधी शिकून घ्या सगळं बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. तर जो क्वेश्चन इंटरव्ह्यूवर विचारतोय तो नक्कीच तुम्हाला येईल. Exactly. तुम्ही रिजेक्ट होण्याचे चान्सेस नाही. स्कोपच नाही ठेवला हां, आपण तर मग काय. तेच. व्हेरी नाईस. चला, खूप छान वाटतं. लेट्स बिग हँड फॉर कार्तिक. मग त्याच्यात तो आता जसं आमचा हा कसा वरवरूनच घेतो, फक्त इंट्रोडक्शन म्हणून. सेल्फ इंट्रोडक्शन. हां, तसं झालं. पण तिथे तसं नाही, तिथे आम्हाला डीपली विचार. मग त्याचं पूर्ण प्रिपरेशन आता आम्ही करू आणि मग ते बघू. पण म्हणजे त्यांचा कसा सपोर्ट आहे, म्हणजे तुम्ही हा, तिथे सपोर्ट भरपूर छान आहे, आहे. support हां, आहे. हर गोष्टीला सपोर्ट करतात. आता समजा सर अवेलेबल वगैरे नसते तर कलिग्स असतात, सगळे आपल्या आपल्या एक्सपिरियन्सशी शेअर करतात. तर माझ्यासोबत आहे तो जास्त एक्सपिरियन्स आहे, संकेत सर आहे. संकेत सरांना पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. माझ्यासोबत एक आहे तो CDAC केलं त्यांनी, तर त्याला पण छान एक्सपिरियन्स आहे. तर ते कसे सगळेजण एकमेकांना गाईड करतात. आणि तिथे ग्रुप डिवाइड केले आहेत, तर 5-5 जणांचे 6. ऍक्च्युली का विचारला हा प्रश्न, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की नवीन आपण त्या ठिकाणी जातो, ऍक्च्युली म्हणजे त्यांच्यासाठी आपण नवीन असतो आणि म्हणजे दोन्ही माणसं नवीन असतात एकमेकांसाठी. तर म्हणजे कसं रिस्पॉन्स आहे, हेल्पिंग नेचर, कोऑर्डिनेशन वगैरे सगळं चांगलं. सगळं सपोर्टिव्ह आहे. तुम्ही म्हणजे आपल्याला क्वेरी आली आपण कोणाला पण विचारलं तरी सगळे हेल्प करतात. त्यांचे ऑफिसचे मेंबर्स असतात ते पण हेल्प करतात. डायरेक्टर सर असले तर ते अवेलेबल असले ते सांगतात. HR मॅम वगैरे आहे, सगळं गाईड करतात.
To know more about education trends and technologies, don't forget to subscribe. Puneरी Brothers.